त्यांनाच विचारूया, तेच आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. सर, नेमकं काय गौप्यस्फोट तुम्ही केलेला आहे, कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, काय झालं? मला असं वाटतं दोन बंधू एकत्र आल्यामुळे समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. काल आमचे सहकारी श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी हे सहकार समृद्धी पॅनलचं पॅम्पलेट आलं. हे पॅम्पलेटच्या आतमध्ये अशा प्रकारचं एक एन्व्हलप आलं. या एन्व्हलप जेव्हा उघडून आपण बघितलं तेव्हा त्या एन्व्हलपच्या आतमध्ये 500च्या ह्या 2 नोटा होत्या. मला असं वाटतं अशा घाणेरड्या पद्धतीने राजकारण करून निवडणुका जर जिंकायच्या असतील तर अशा निवडणुका त्यांनाच लाभो. पण मला खात्री आहे की आमचा BSTचा जो कर्मचारी आहे तो स्वाभिमानी आहे. तो अशा घाणेरड्या पद्धतीच्या कुठल्याही गोष्टींना बळी पडणार नाही आणि मराठी माणसाची एकजूट ही या निवडणुकीमध्ये दिसेल. सर, खरं तर काल 2 दिवसापासून आपण ऐकतोय की प्रसाद लाड असं म्हणाले होते की तुम्हाला सहकारमधला काहीच अनुभव नाही अशी टीका देखील केलेली होती. त्यामुळे आम्हीच जिंकणार असं देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता. आणि याच पार्श्वभूमीवर आता जर बघतोय तर अशा पद्धतीचे पैसे येणं, तुम्ही काही पुढचं पाऊल उचलणार आहात का? मला असं वाटतं सहकारमधला अनुभव म्हणजे पैसे वाटणं हा असेल तर निश्चितपणे आम्हाला तो अनुभव नाही, तो त्यांना जास्ती असावा. पुढचं पाऊल काही उचलणार आहात, तक्रार करणार आहात? पण आम्ही निवडणूक अधिकारी आहेत, त्यांच्याकडे या संदर्भातली तक्रार आमचे युनियनचे सदस्य करतील. पण मला असं वाटतं की BST कर्मचारी हा अतिशय सुज्ञ आहे. तो अशा भूलतापांना बळी पडणार नाही, अशा आमिषांना बळी पडणार नाही आणि यांना यांची जागा या निवडणुकीत दाखवून देऊ. काल निवडणूक आयोगाने खरं तर एक मीटिंग घेतली होती, एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मतचोरींचे आरोप होत आहेत ते खोडले त्यांनी. मात्र असं असताना महापालिका निवडणुका तोंडावर येत आहेत, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. कुठेतरी मतयाद्यांमध्ये जे घोळ आहेत ते तुमच्याकडनं या सगळ्या पार्श्वभूमीवर चेक केले जातील का आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत? निश्चितपणे आम्ही या तयारीला लागलेलो आहोत. आमचे BLAची नेमणूक झालेली आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. धन्यवाद सर. तर एकंदरीतच आपण बघतोय की आज बेस्टची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढतायत. आणि याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांनी पैशांची नोटा दाखवत गौप्यस्फोट केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे पुढची ही बेस्टची पतपेढीची निवडणूक कशी रंगत चढणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विनोद सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.